नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून फायरमन रेस्क्युअर म्हणजेच अग्निशमन विमोचक या पदासाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता की जाहिरातीनुसार विविध जी आहेत एकूण 150 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत यामध्ये. तर यानुसार ज्या आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागा पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डॉक्युमेंट्स आहेत या भरतीसाठी लागणारे याबद्दलची माहिती पाहूयात की कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला PCMC फायरमॅन भरती 2024साठी तयार ठेवणे आवश्यक आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स पाहूयात. ते पाहू शकता जी पदे आहे याच्यासाठी अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्युअर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा असणे आवश्यक आहे, पास असणे आवश्यक आहे. याच्यासाठी पात्रता आहे. त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता आहे. उंची 165 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि वजन 50 किलोग्राम आणि दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय 33पेक्षा अधिक नसावे. त्याचबरोबर संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम सुद्धा यासाठी लागू असणार आहेत. तर यानुसार पाहू शकता जी शैक्षणिक पात्रता आहे PCMC फायरमॅन रेस्क्यूअर या पदासाठी अशा पद्धतीने असणार आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत ते कशा पद्धतीने असणे आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता. उमेदवाराने अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो अपलोड करावा अपलोड करताना. त्यानंतर उमेदवाराने फोटो काढताना फ्लॅशचा वापर केल्यास रेड आय येणार नाही याची सुद्धा दक्षता घेणे आवश्यक आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही फोटो कॅप्चर करताय त्यावेळेला. त्याचबरोबर उमेदवार चष्मा वापरत असल्यास डोळे दिसतील अशा प्रकारचा फोटो असावा. फोटोमध्ये टोपी, गॉगल, मास्क याने चेहरा झाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑनलाईन अर्ज सादर करताना या महत्त्वाच्या गाईडलाईन्स पाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने स्कॅन केलेले छायाचित्र 50 ते 80 KB मोठे नसेल याची दक्षता घ्यावी. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर ज्या ठिकाणी स्वाक्षरी अपलोड करणार आहे तेथे अपलोड करावी. तसेच सदरची स्वाक्षरी उमेदवाराची स्वतःचीच असणे आवश्यक आहे. उमेदवाराने काळ्या शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करून ती अपलोड करावी. त्याचबरोबर उमेदवाराने स्कॅन केलेली स्वाक्षरीची इमेज 50 ते 80 KB जास्त नसेल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक पात्रताचे डॉक्युमेंट्स आहेत. तुमचा ID प्रूफ आहे, ॲड्रेस प्रूफ आहे. त्याचबरोबर इतर जे डॉक्युमेंट्स आहेत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तयार असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे तयार असणे आवश्यक आहे. याचबरोबर ही जी भरती आहे या भरतीसाठी जी परीक्षेचं स्वरूप आहे त्याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे. तर परीक्षेमध्ये स्वरूप जे आहे अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्यूअर या पदासाठी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास ती खालीलप्रमाणे राहील. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. 100 प्रश्न वस्तुनिष्ठ MCQ स्वरूपाचे असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. अशा एकूण 100 प्रश्न असतील आणि परीक्षेसाठी एकत्रितपणे 120 मिनिटांचा कालावधी अडगणीय राहील. परीक्षा ही पदाची शैक्षणिक अर्हता, भाषा, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक ज्ञान इत्यादी संबंधित राहील. आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागानुसार ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप असणार आहे. इथे पाहू शकता अग्निशमन विमोचक फायरमॅन रेस्क्यूअर या पदासाठी मराठीसाठी प्रश्न एकूण 15 प्रश्न असणार आहेत. इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि अग्निशमन संबंधित फायरमॅन संबंधित 40 प्रश्न. माध्यमिक शालांत परीक्षेचे दर्जा समान जो परीक्षेचा दर्जा असणार आहे तो असणार आहे. त्याचबरोबर अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्जा समान हा दर्जा असणार आहे. याच्यामध्ये माध्यम जे आहे मराठी आणि इंग्रजी असणार आहे. प्रश्नसंख्या एकूण 60 प्रश्नसंख्या पहिल्या सेक्शनसाठी
आणि स्पेशल अग्निशमन संबंधित एकूण 40 प्रश्नसंख्या आहे. गुणसुद्धा सेम 60 आणि 40 असे 100 गुणांचे असणार आहे. एकूण 2 तास या परीक्षेसाठी असेल. MCQ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल. आणि टप्पे पाहू शकता. सिलेक्शन प्रोसेससाठी पहिली लेखी परीक्षा होईल, त्यानंतर शारीरिक चाचणी जी 100 गुणांची असेल आणि त्यानंतर फायनल सिलेक्शनची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. या फायरमन रेस्क्यूअर या पदासाठी एकूण 150 जागांसाठीच्या भरतीसाठी डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने होते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.